काळमावाडी धरणातील पाण्याच्या साठ्यात घट झाली आहे। त्यामुळे थेट पाईपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद झाल्यानं कोल्हापूर शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। कोल्हापूर महापालिकेनं शहरात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू केलाय। नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्यानं काळमावाडी धरणातील पाणी पातळी लक्षणीयरित्या घटली आहे। परिणामी काळमावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेकडून काळमावाडी धरणक्षेत्रातील इंटेकवेल आणि जॅकवेल परिसरात साचलेला गाळ काढण्याचं काम 2 मशीनद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। काळमावाडी योजनेतून पाणी उपसा बंद झाल्यामुळे शहराला पर्यायी शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी ही कमी झाल्यानं शिंगणापूर इथून मर्यादित स्वरूपातच पाणी उपसा करता येणार आहे। जलसंपदा विभागाशी समन्वय साधून राधानगरी धरणातून पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याचं नियोजन महापालिकेनं केले। मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत शिंगणापूर बंधारा पूर्ण क्षमतेनं भरून घेण्याचं नियोजन करण्यात आलं असून त्यानंतर शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत। सध्या कोल्हापूर शहरात पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानं महापालिकेच्या वतीनं नागरिकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आलाय। नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय।